नमस्कार सर्व ताई दादांना, श्री स्वामी समर्थ. तर आता आणखी आज परत एक नवीन रेसिपी. नवीन आज तिखट आहे. तिखट काय, कोथिंबीर होती चांगली छान, मी मोठी गड्डी आणलेली कोथिंबीरचे धपाटे बोला, आता गावी तर बोलते कोथिंबीरच्या भाकरी, काय काय असं वेगळं वेगळं बोलत्या. तर कोथिंबीर कापून मी सकाळी धुवून ठेवलेली, स्वच्छ नितळू दिले, पाणी कापून ठेवली, एकदम सुकी झाली. आता एकदम पाणी बिलकुल नाही राहिले त्याच्यामध्ये. कोथिंबीर कापून ठेवली. आता याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण, जिरं असं एवढं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार, जरा थोडं जाडसर असं फिरवून घेणार ते. आणि त्याच्यामध्ये हे जरा थोडेसे सफेद तीळ, जरासं बेसन पीठ आणि जरासं बेसन पीठ थोडंसं घेतलं, एकदम छोटीशी वाटी, ही छोटीशी वाटी आहे. आणि हे बाजरीचं पीठ घेतलंय बघा, दिसतंय का बाजरीचं पीठ. मिरची वाटून घेते थोडीशी आणि मी तुम्हाला दाखवते का आता मी पुढे काय करते. याचं अशी मिरची वाटून घेतलीत, सगळं लसूण, जिरं, हिरवी मिरची. तर आता हे मी बाजरीचं पीठ घेतलंय याच्यामध्ये. कॅमेऱ्याची थोडीशी माझ्याकडून गडबड होती. आणि आता त्या बाजरीच्या पिठामध्ये मी कोथिंबीर घालते. एकदम सुकी झालेली कोथिंबीर, ओली ओली नाही आहे, कारण निथळायला ठेवलेली बरेच तासभर, तरी पाणी निथळू दिलं आहे, मग कापली. हे बाजरीचं पीठ, त्याच्यामध्ये हे थोडेसे सफेद तीळ, जरासं हे बेसन पीठ, आपल्या अंदाजाने मीठ, मिरच्या भरपूर घेतलेले तर थोडंसं मीठ घातलं. आणि जराशी चवीला फक्त थोडे आले लसूण, मी लसूण तर घातलाय पण थोडी आल्याची चव यावं म्हणून जरासं मी आलं लसूण पेस्ट घातली. आणि ही वाटलेली मिरची, ही जी लसूण, जिरं, हिरवी मिरची, हे सगळं मी याच्यामध्ये काढून घेते. असं हे सगळं एकत्र करून घेते. थोडंसं अजून म्हणजे जसं पाणी लागेल ना, जरा जरा पाणी घेऊन. हे बघा, हे खाली बाजरीचं पीठ, आणि ह्याच्यामध्ये जितकं भिजेल तितकं पहिलं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. गरज लागली तर पाण्याचा हात घ्यायचंच, थंड पाणी, काही गरम वगैरे पाण्याची गरज नाही आहे. थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं. आता मळून घेतलं की मी तुम्हाला दाखवते कसा गोळा बनवते याचा चांगला थोडासा असा कडकच गोळा मळून घ्यायचा, कारण मिठामुळे पाणी सुटतं. आणि जरा भिजू द्यायचं ना आपल्याला, मळून झालं थोडं भिजू द्यायचं, थोडासा जरासं पाणी घेऊन असं चांगला थोडासा कडक गोळा बनवून ठेवायचा. 5-10 मिनटं तरी थोडंसं भिजलं पाहिजे पीठ चांगलं, म्हणजे त्यात असे फाटत वगैरे नाही ना त्याचे. पराठे म्हणा, धपाटे म्हणा, काही पण बोलू शकतो, सगळीकडे वेगळी पद्धत आहे. पण आमच्याकडे तर सरळ बोलतात कोथिंबीरच्या भाकरी, म्हणून मी आपलं ते जसं तिकडं बोलतात तसंच बोलते, कोथिंबीरच्या तिखट भाकरी. आता मी जवळजवळ अर्धा ग्लासभर पाणी घेतलं आहे हे मळायला. मळून झालं की दाखवते किती घट्ट केलेत मी ते पीठ. भिजवलं आहे, एकदम कडक पण नाही, एकदम नरम पण नाही, कारण त्याला थोडंसं 5 मिनटं ठेवायचं आहे, तर पाणी सुटतं, मिठामुळे पाणी सुटतं. मग आता मी असं भिजवून ठेवले, जरा 2 मिनटं झाकून ठेवते. आणि पुढे मी कसे बनवते याचे पराठे ते दाखवते तुम्हाला. तर बघा, आता हे बनवायला पोळपट घेतला, खाली पोळपटावर ओला रुमाल टाकला आहे. हा रुमाल पराठे बनवायचाच आहे माझा, नेहमी साईडला ठेवते. असा भिजवून घेतला आहे पीठ, हे पीठ भिजून ठेवलं आहे बघा. पाणी घेतलं आहे, पाणी लागणार लावायला. तेल तवा गरम व्हायला ठेवला आहे. आता असं पाणी लावून घेतलं आहे, तर कपड्याला आणि पाणी लावून घेतलं आहे. आणि असा छोटासा गोळा, छोटा मोठा तुम्हाला जसं पाहिजे तसा असं घ्या. आणि बस असं फक्त बोटाने प्रेस करायचं. इकडे तिकडे फाटलं तरी काही नाही, असं आपण घ्यायचं दाबून. फाटतो जरा, बाजरीचं पीठ आहे ना ते, थोडं जरा खरखरीत असते. तर आता आपला जास्त पण नाही तापवायचं की खालून एकदम करपतं लगेच. मग आता पहिलं थोडंसं तेल घालते तव्यावर. पहिला म्हणून जरा थोडंसं जास्त तेल घातलं, जितके जाड पातळ कसे पाहिजे तसे. आणि असं उचलायचं, खाली हात घालून उचलायचं आणि जरा 2 मिनटं फक्त असं त्याच्यावर द्यायचा कपडा, आणि चालगत निघतोय बघा, आरामात निघतोय. पण परत थोडंसं तेल फिरवलं
जरा तेल घालून थोडंसं झाकायचं. जरा वाफ आतमध्ये जरा दाबली ना की चांगला निघतोय. मग गॅस थोडासा कमी केला आहे, जास्त पण फास्ट नको. तोपर्यंत इकडे दुसरा करायला घेऊया. मग छोटा किती कसं पाहिजे तसं. खाली कपड्याला पाणी लावले, परत सेम बघा. जास्त पण तवा तापला नाही तर बरोबर निघते, असं काळं वगैरे नाही होते. पण आता तुम्हाला तिथून क्लिअर दिसतंय की नाही माहीत नाही. आता परत नंतर झाकायची गरज नाही, एकदाच थोडीशी वाफ आतमध्ये बोलता ना, वाफ जरा दाबली की चांगलं खालून मस्त असं शेकून निघतो. आता हे कसं यशच्या पप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे हा, खूप आवडतो. त्यामुळे याला काही तेल वगैरे लावायला काही टेन्शन नाही. यशला जास्त आवडत नाही ते, पण एखादा तरी खातो, म्हणजे आवडतं पण जास्त नाही. तर तो जे खाणार आहे त्याला मी थोडंसं कमी तेल लावणार. जे आम्ही दोघं खाणार आहेत त्याला तेल भरपूर लावणार आहेत, कारण तेल असलं की छान लागतं एकदम मस्त चवीला. एखाद्या दिवशी खायचं जरा, काय करणार. तर बघा पिठामध्येच मी तीळ घातली ना, तर एकदम असे सगळीकडे होत आहे. वरतून लावले तर एकच ठिकाणी असं हे बघा, सगळीकडे तीळ पसरतात. मग आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा त्यातच टाकले मी 1 चमचाभर तीळ. भाजायला वेळ लागतो. हे बघा असं भाजलंय, जास्त करपवलं नाही. आणि ही जाळीवर ठेवते म्हणजे घाम पकडत नाही. आता परत थोडंसं तेल पुन्हा हातावर असं कालून एक हात असं घ्यायचं आणि टाकायचं. तरी बघा आपले आता बनवून झालेत पराठे, झालेत बनवून, एकदम छान बनलेत. एखादा तुटतो, असा तुटला तर काही टेन्शन नाही घ्यायचं. बघा माझ्याकडून पण तुटलाय, काही प्रॉब्लेम नाही येत आहे, पण छान झाले सगळे. आणि त्यात मेन म्हणजे यशचे पप्पा आले होते, गरम गरम 2 पराठे खाऊन गेले. का तुम्हाला बोलले त्यांच्या खूप आवडीचे आहेत. कॅचअप बरोबर खावा, दह्याबरोबर खावा, खूप सुंदर असे छान होतात एकदम. तर यशला मी मुगाची भाजी चपाती करून ठेवली. आम्हाला मेथीची भाजी चपाती आणि पराठे दह्याबरोबर कॅचअपबरोबर, जशाबरोबर ज्याला जसं पाहिजे तसं खाणार. या तुम्ही पण खायला, बनवून बघा. आवडले तर मला सांगा. थोडंसं फ्रीज साफ करून बोलते. 2 महिने झाले फ्रीज साफ नाही केलं आहे. तर बाकीचं कामावरून घेतले. 12 वाजले, ताई येते कामाला 1 वाजता. तोपर्यंत जरा मग बाकीचं किचन वगैरे सगळं आवरून ठेवले. जे बघा बाहेरून पण, कारण 2 महिने झालेत फ्रीजचे. बघा आता जर खोललं ना तर मलाच लाज वाटायला लागली. एवढं पसर, ज्याला जे वाटेल त्याने ते टाकले. हे हार आपल्या गाडीला आणून ठेवला आहे, तो लावायचा. पण आज काही कोणी गेलं नाही. मग हा हार बाहेर काढून ठेवते आणि ते तरी सामान सगळं काढते. खूप काय काय झालं बघा, काय अवतार झालं ते फ्रीजचं. सगळं नुसतं घाण, 2 महिन्याच्या वरती झाली, साफ नाही केलं. आता सगळं काढते, फेकता जेवढं आहे ते, आणि क्लिनिंग करते. क्लिनिंग करून झालं मी तुम्हाला दाखवते का आता कसं केलं तर. बघा कसा अवतार झाला त्याचा. आता बाकीची साफसफाई आहे तुम्हाला दाखवते, ते पण करताना किती नाकीनं येतं. शिडीवर चढून करायचं असते, पण फक्त किचनच आवरून घेतला मी. आता हे काय काय ठेवले ते सगळं काढते, कारण ज्याला जे वाटेल त्याने हे केलं. कलीवर कापून ठेवलेलं यशला लागतं, रोजचं फ्रूट लागतं. असं कापून काय खातो ते खातो आणि बाकीचं डब्यात भरून ठेवतो. पण ते रोज फ्रूट लागतंय. आणि काय केलं, हे बाजरीचं पीठ दळून आणून असं ठेवते, कारण डबे बसत नाही एवढे मोठे. मग थोडंसं पिशवीमध्ये दळून आणून असं फ्रीजमध्ये ठेवते, मग पीठ खराब होत. दुधाची साय काढून ठेवते ही, कारण कोण साय खात नाही. दहीची पिशवी, दुधाची पिशवी. यशला रोज दही लागतं कोशिंबीर करायला. मग ते काही वांगी, भेंडी, काय 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 होतं ते मी असंच एका पिशवी घालून ठेवते. यशला रोज ही दही, काकडी, कांदा, टमाटा वगैरे घालून, जिरा पावडर घालून कोशिंबीर. सोडा दिदीला लागतोय. कॅचअप हे दिदीचंच, आम्ही स्वतः असं काही खात नाही. दिदीसाठीच असं कॅचअप वगैरे सगळं दिदीचं असते. हे सगळं असं तीच खाते, तिलाच लागतं. यश कुठलं काय बाहेरचं काही खात नाही, यशला नाही लागत. यशसाठी फक्त अशी अंडी वगैरे असते त्याच्यामध्ये, बाकी दुसरं खाणं काही नसते.
जे पाहिजे ते छोटं मोठं सगळं असं भरून भरून पडलंय. आता काय झालं, इथे ताई पण काम करत आहे आणि माझं पण काम चाललंय, तर त्यामुळे दोघींचा बी गोंधळ होतोय. आणि ताईंना कॅमेऱ्यासमोर यायचं नाही आहे, मग मला एकदम असं थोडंसं गपचूप गपचूप इकडे घ्यायला लागतंय. हसताय आता मी बोलते तर हसताय. हे बघा, हे असे डाग पडलेले होते. हे बघा आता एकदम स्वच्छ झालं आहे. बोलले ना असं लिक्विड लावून ठेवलं आणि कपड्याने पुसून घेतलं. बघा एकदम पांढरा शुभ्र, खूप डाग पडले होते. तर बघा आता फ्रीज आपला झाला साफ करून. आपला डबल डोअरचा फ्रीज आहे. आणि हे जे काळं म्हणाल ना, हे आपलं कोरोनामध्ये जे असं एवढे भागाला खूप हात लागायचे ना नेहमी, तर मी सॅनिटायझर लावायची, कंटिन्यू सॅनिटायझर लावायची. आणि ते लावून लावून सारखं असं बघा मग ते काळं झालं, तेवढं ते निघत नाही. आता त्याला काही पण लावलं ना ते निघत नाही. पण आपला फ्रीज हा खूप दिवसाचा झाला आहे, भरपूर दिवसाचा. तर अजून काही एक काम नाही निघालं आहे त्याचं, कधीच काही काम नाही. आणि मी सगळं काम बघा पिन काढून केलेले, पिन लावलेली नाही आहे. आणि आतमध्ये बघा असा साफ झाला, एकदम स्वच्छ. तुम्हाला बोलले ना लिक्विड लावून ठेवलं आणि नंतर मी कपड्याने पुसलं. फक्त 2 कॉटनचे कपडे घेतले, त्याने पुसले. बघा एकदम क्लीन झालं, कुठंही एक डागसुद्धा राहिला नाही, एकदम स्वच्छ झाला. तर असं हे झालं आहे. पण वरचा नाही केलं मी, फ्रीजरवरचा अजून केला नाही. बघा अजून त्यात जर बघाल ना, तुम्हाला खोलून दाखवलं तर त्यात इतकं काय काय मी गावचं सामान भरते, चिंचा काय म्हणून. तर हे कोळीचं पीठ वगैरे जे काही खराब होतं, आपल्या खराब होणाऱ्या वस्तू, मेथी काय काय आहे नाही. आता याला मी नंतर करणार, थोडंसं खूप यात पसार आहे, हे नाही केलं आहे. याला थोडंसं संध्याकाळी आरामात, कारण आता मी दमले, सकाळपासून खूप काम झालं आहे. हे वरचं तसं ठेवलं आहे, फक्त हा पोर्शन एवढा करून घेतला आहे. यालाच 1 ते 1.5 तास गेला, सगळी ती भांडी घासोपर्यंत, क्लिनिक करोपर्यंत. तर तो बाकीचा मी संध्याकाळी आता. तर आता बघा असा फ्रीज भरला आहे. जेवढं जे जे होतं बाहेर काढलेलं ते सगळं. बाजरीचं पीठ होतं पिशवीमध्ये, ते डब्यात घालून ठेवलं. यशला रोज कलिंगड लागतं खायला, कलिंगड लागतं. हे रोजचं फ्रूट, त्याला ॲपल वगैरे रोज लागतं खायला. तर हे सगळं फ्रूटचा ट्रे भरून ठेवलं आहे. आणि यांच्यामध्ये सगळं असं अद्रक, मिरची, लिंबू वगैरे जे काय माझे मसाले असतात ते. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या, त्या एवढं काही डबे बसत नाही पिशव्यांमध्ये. मग हा ड्रॉवर, हा एक ड्रॉवर आहे, तो एवढा पिशव्यांच्या आहे त्या भाज्या त्यात भरून ठेवल्या आहे. तर माझं चाललेलं आहे तिकडं फ्रीजची आवरावरी. बाकीचे बरेच छोटे मोठे मी कामं करत होते किचनमध्ये, पण तोपर्यंत दीदी बोलली मी घेते साफसफाई करायला जरा इथे. तिचं चाललेलं. हे बघा असं शिडीवर उभं राहून वगैरे करायला लागतं ना, शक्यतो मला नाही करायला देते हे लोक, कोणीतरी यांच्यापैकीच करतं. तर अशी थोडीशी मदत होती तर बरं वाटतं. तर दीदीने असं सगळं इकडं पुसून वगैरे काढलं. पूर्ण दिवस कामातच गेला आमचा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.